नमस्कार मित्रांनो. पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेचं मतदान होणार आहे आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्यासाठी मी दोन व्यापाऱ्यांची गोष्ट घेऊन आलेलो आहे. असंच 300-400 वर्षांपूर्वी या भारतामध्ये काही व्यापारी आले. त्यांचा वरवरचा उद्देश हा जरी व्यापार करण्याचा असला तरी त्यांच्या मनामध्ये ह्या गरीब भारतावरती नव्हे, या श्रीमंत भारतावरती आणि इथल्या भोळे जनतेवरती सत्ता करायची, राज्य करायचं आणि ह्यांना लुटून न्यायचं, हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि नंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो, की कुणी आपल्यावरती किती वर्ष राज्य केलं आणि त्याच्यासाठी किती मोठ्या स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली आणि मग आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळून 40-50 वर्षच होत नाहीत तोपर्यंत त्यावेळेसच्या असलेल्या सत्ताधारी पक्षांनी भ्रष्टाचारातनं कशा प्रकारे हा भारत लुटला आणि त्यातनं आपण गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांच्या, नीट ऐका मित्रांनो, गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांच्या भूलथापांना कसे भुललो आणि आपण मतदान केलं, बहुमताने निवडून दिलं आणि बहुमताने निवडून दिल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या वल्गना केल्या गेलेल्या होत्या, जी मोठी मोठी वचनं दिली गेलेली होती, ती कुठल्या कुठे हवेत विरून गेली आणि चालू झाला तो फक्त आणि फक्त व्यापार. इंग्रज आले होते व्यापार करण्यासाठी, पण मनात हेतू होता सत्ता करायचा. ह्यांनी दाखवलं आम्हाला राज्य करून या भारताला चांगलं बनवायचं आहे, इथं चांगल्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, चांगली शहरं निर्माण करायची आहेत, आधुनिक गावं निर्माण करायची आहेत, इथं महिला सुरक्षित असतील, हा देश सुरक्षित असेल. पण ह्यांच्या मनामधला जो हेतू होता तो हा आहे की इथं व्यापार करायचा आहे. होय होय, प्रत्येक गोष्टीचा व्यापार. ह्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाहीये मित्रांनो. हत्तीचे दाखवायचे दात एक असतात आणि खायचे दात एक असतात. त्याप्रमाणे हे गुजरातचे जे हत्ती आहेत, या हत्तींनी आपली पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. अहो, हिला आम्ही मातृभूमी म्हणतो आणि या मातृभूमीचे तुम्ही लचके तोडताय. या मातृभूमीवरती तुम्ही रोज बलात्कार करताय आणि हे आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. एकीकडे मातृभूमी म्हणायचं आणि विकासाच्या नावाखाली या मातृभूमीचे या पर्यावरणाशी रोज खेळायचं, पर्यावरणाचा ऱ्हास करायचा. एकीकडे मातृभूमी म्हणायचं आणि दुसरीकडे रोज महिलांचे नग्न अवस्थेतले धिंदोडे निघतायत, ते स्वतः बघत बसायचं, त्याच्यावरती एक भाष्य करायचं नाही. अरे, ज्या छत्रपतींच्या नावाने तुम्ही राजकारण करता, ज्या छत्रपती महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता, अहो त्यांना देखील यांनी सोडलं नाही. म्हणजे हे भ्रष्टाचारामध्ये किती आकांत बुडलेले आहेत ह्याचा विचार तुम्ही करू शकता. भारतीय संविधानाने लोकशाही निर्माण केली. लोकशाहीतनं चांगल्या विचारांची लोक निवडून येतील आणि समाजातली विषमता संपवतील, समाजाला एक सुरक्षितता देतील, सगळे इक्वल होतील. हे अपेक्षित असणाऱ्या संविधानाला यांनी पूर्णपणे केराची टोपली दाखवलेली आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, त्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्याच बहिणीवरती बलात्कार होताना मात्र शांत बसायचं, स्वतःच्या पक्षाच्या लोकांना वाचवायचं, स्वतःच्या जाती धर्माच्या लोकांना वाचवायचं. हे महाराष्ट्र खपून घेणार नाहीये.
मित्रांनो, आपल्याला जर का नवनिर्माण करायचं असेल तर आता आपणच उठलं पाहिजे, लढा दिला पाहिजे आणि त्यातूनच आमचा लोकसंघर्षाचा जन्म झाला. होय होय, आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. आमचा देखील आवाज आहे, आमच्याकडे देखील विचार आहे, आमच्याकडे धमक देखील आहे आणि आम्ही हे परिवर्तन करू शकतो. यांनी काय ठेका घेतलाय का? ठेका आम्हाला पण घेता येतो आणि आम्ही तो ठेका चांगल्यासाठी घेणार आहे, समाजाच्या चांगल्यासाठी, बिघडलेल्या समाजासाठी चांगले कायदे करण्यासाठी. आम्ही विकासाच्या विरुद्ध अजिबात नाही, पण तो विकास शाश्वत असावा हे आमचं म्हणणं आहे. म्हणून मित्रांनो, आता येणाऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा मतदान होईल, त्या मतदानाला जाताना पूर्ण 5 वर्षांचा विचार करा की यांना खरंच तुमच्या माझ्या सुखदुःखांशी काही घेणं देणं आहे का हो? आज शहरं बकाल होत चाललेली आहेत. शहरांची अवस्था झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट झालेली आहे. शहरांमधल्या सुविधांचा पूर्णपणे बोज वारा उडालेला आहे. आज गावं ओसाड पडायला लागलेली आहेत. यांनी एक षडयंत्र आखलेलं आहे. शेतीला पाणी मिळून द्यायचं नाही, शेतीला वीज मिळून द्यायची नाही, खतं महाग करायची, वरतून आसमानी संकट आहेतच. मग तो बिचारा शेतकरी या शहरात नाही येणार तर काय करणार? रोजीरोटीसाठी तो जाणार कुठं? आणि मग शहरं वाढवायची, मग झोपडपट्ट्या वाढवायच्या आणि मग लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या, पैसे वाटायचे. आणि कोणाचे पैसे तो? हे पैसे कोणाचे? आमचे पैसे, आम्ही भरलेल्या टॅक्स मधले पैसे हे. आणि म्हणून ज्या ज्या महिलांनी हे पैसे घेतलेले आहेत त्या महिलांना माझा प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये जर का उद्या कुठल्या महिलेवरती, मुलीवरती जर का अतिप्रसंग झाला तर तुम्ही कुठल्या तोंडाने सरकारला जाब विचारणार आहे? आणि जाब विचारलाच आणि सरकार म्हटलं दिलेल्या 1,500 मधनं तुमची नुकसान भरपाई करून घ्या, तर तुम्हाला कसं वाटेल? कारण आपल्याकडे पद्धत आहे, एखादा गुन्हा घडला, एखादी घटना घडली की त्याला पैशामध्ये कॉम्पेन्सेट करायचं. अहो, सगळं पैशाने विकत घेता येत नाही. जे या 2 व्यापाऱ्यांनी लावलेलं आहे गेली 10 वर्ष, प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घ्यायची, नाही होत असं. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. तसं जर का असतं तर मिडास राजाची गोष्ट खरी ठरली असती. ज्या वस्तूला हात लावेल ते वस्तू सोनं होईल. आणि मग मुलीला हात लावल्यानंतर मुलीचं सोनं झालं आणि मग राजा रडत बसला. तेच या राजाचं होणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही हे व्यापारी विकत घेतायत ना, एके दिवशी यांनाच कोणीतरी विकत घेणारा येईल आणि हे रडत बसतील. पण मित्रांनो, हा महाराष्ट्र असा नाहीये. महाराष्ट्राचं रक्त असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, शतकानुशतकांची परंपरा आहे. प्रस्थापिताविरुद्ध आवाज उठवणारे ज्ञानेश्वर कुलकर्णी म्हणजे संत ज्ञानेश्वर याच भूमीत जन्माला आले. मुघलांविरुद्ध बंड करणारे आणि स्वराज्याची स्थापना करणारे महाराज देखील इथंच जन्माला आले. प्रस्थापित एका जातीविरुद्ध स्वतःचा स्वाभिमान, अभिमान आणि मी माणूस आहे, मला माणसासारखी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे असे म्हणणारे आंबेडकर देखील इथंच जन्माला आले. स्त्रियांना समान वागणूक मिळाली पाहिजे म्हणणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले देखील इथंच जन्माला आल्या. आगरकर इथंच जन्माला आले, सावरकर इथंच जन्माला आलेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना जर का वाटत असेल की तुम्ही महाराष्ट्र विकत घेऊ शकता तर तुम्ही अजून देखील गैरसमजात आहात. महाराष्ट्र विकणाऱ्यातला नाहीये.
महाराष्ट्र तुम्हाला विकून येणारातला आहे. 20 तारखेला मित्रांनो मतदान होणार आहे. विचारपूर्वक मतदान करा. जिथं जिथं लोक संघर्षाचे उमेदवार उभे आहेत तिथली तिथली चिन्ह आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. लोकसंघर्षाच्या उमेदवाराला मतदान करा. जास्तीत जास्त संख्येने जर का आपले उमेदवार विजयी झाले तर आज आपल्याला जो महाराष्ट्र घडवायचा येणाऱ्या पिढीसाठी तो आपण निश्चित घडवू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.